साक्षात सावित्री, स्त्री म्हणजे संपूर्ण समाजाची जननी अशा अनेक रूपांमध्ये स्त्रीची ओळख आपल्याला या ठिकाणी होते. माता, बहीण, आत्या, आजी, आई वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला म्हणजे स्त्री ही समाजामध्ये उभी असते. तिच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्मान्य होत आहे. एक मिनिट समोर येतो बघा. जाऊ जाऊ पुढे तुम्ही जाऊ, तुम्ही जावा. आपल्या गावचे परिषद शाळेमध्ये इथं शिकून त्यांचा मुलगा गेलेला आहे आणि तोही कर्तृत्ववान असा उभारी घेत आहे. तरी मी आमच्या मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी प्रथमतः सत्कार करायला आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे की त्यांनी त्यांचा मुलगा इथूनच 4थी पर्यंत इथंच शिकून पुढे पाठवलेला आहे. या पदावर म्हणजे जो कार्यरत आहे की त्याने अत्यंत म्हणजे प्रतिकूलच परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं. इथूनच शिकून तो पुढे झालेला आहे आणि त्याच्या पाठीशी त्याचं संपूर्ण म्हणजे घरदार उभा आहे. पण आज प्रतिनिधी म्हणून त्याच्या काकीही उपस्थित आहेत. तर सुजित जाधव यांच्या काकींचा या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून त्याच्या आईतर्फे असेल सगळेच त्यांच्या घरातील हे त्याच्या पाठीशी उभे होते म्हणून तो आज इतक्या मोठ्या पदापर्यंत गेलेला आहे. तर आज हालाकीच होतं, पारतंत्र्य होतं, तिला स्वातंत्र्य नव्हतं आणि त्यासाठी महिलांनीच संघर्ष उभा केला आणि तुम्हाला हे आजचे दिवस चांगले दाखवले आणि त्याची आठवण सतत राहील की आपल्यासाठी कोणीतरी पहिलं कष्ट उपसले म्हणून आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळत आहेत. आणि त्यासाठी वेगवेगळे दिवस संपूर्ण जगभर साजरे केले जातात. त्यातला हा 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतोय. माझे मित्र सन्मान्य डॉक्टर सचिन शिंदे यांना निमंत्रित केलंय. त्यांचं छोटंसं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्याच गावातील आमचे विद्यार्थी, तुमचे पाल्य यांचा थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या व्याख्यान आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्यासाठी नाश्त्याची सोय आणि सरबताची सोय केलेली आहे. याचा उपभोग घेऊन मग आपण इथून जायचे. निम्या कार्यक्रमातून कुणी जाऊ नये एवढी की विनंती करतो. आणि मी आजचे पाहुणे व्याख्याते सन्मान्य डॉक्टर सचिन शिंदे सर यांना विनंती करतो की आपण अगोदर सांस्कृतिक कार्यक्रम 1-2-3 गाणी आहेत ही आपण आनंद घेऊया. महिलांना एक विनंती की तुम्ही आहे या जागेवरती फक्त पाठीमागं तोंड करायचं. या ठिकाणी प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी अशा ऐतिहासिक भोसरेगावी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त इथं जमलेल्या सर्व माता भगिनी, छोट्या छकुल्या या सर्वांना मी प्रथमतः या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. या दिवशी महिलांच्या समस्या, त्यांची चर्चा, उपाय व संकल्प जगभर साजरे केले जातात. समस्या सर्वत्र असतात, त्याची चर्चा केली जाते. काही समस्या ह्या मूलभूत समस्या असतात, सर्वत्र त्याच समस्या असतात. भारतात त्याच आहेत, पाकिस्तानमध्ये त्याच आहेत, अमेरिकेत त्याच आहेत, गुजरातमध्ये त्याच आहेत, उत्तर प्रदेशमध्ये त्याच आहेत, महाराष्ट्रात त्याच आहेत. समस्या हा सर्वत्र आढळतात. त्या काही सगळं कॉमन असतात. काही समस्यांचं स्वरूप देश काळानुसार बदलतं. काळानुसार कसं बदलतं? पूर्वीच्या काळच्या समस्या वेगळ्या होत्या, ह्यांच्या काळातल्या समस्या वेगळ्या होत्या, ह्यांच्या सासवांच्या काळातल्या समस्या वेगळ्या होत्या, तुमच्या वेगळ्या आहेत, त्या छकुल्यांच्या येणाऱ्या वेगळ्याच समस्या आहेत. काळानुसार समस्या बदलतात, देशानुसार समस्या. म्हणजे आपल्या इथली काही संस्कृती असते, आपली सातारा जिल्ह्याची संस्कृती असते, कोल्हापूरकडे गेलं की वेगळी,
जळगावकडे गेले, खानदेश संस्कृती, वराडा संस्कृती, प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या, त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या समस्या देखील वेगळ्या असतात. त्याचं स्वरूप बदलतं पण मूळ गाभा तोच राहतो. काही काळानुसार नवे प्रश्न निर्माण होतात. स्त्रियांच्या समस्या, त्यांचे उपाय, त्याची जबाबदारी, या गोष्टीचा आपण थोडा उहापोह करावा, चिंतन करूया, त्याचा थोडा प्रयत्न करूया. आज या ठिकाणी त्यासाठीच इथं मी आलेलो आहे. गावच्या प्रथम नागरिक, योगायोगानं सध्या महिला सरपंच आहेत. त्यानंतर इथं असणारे शाळेचे मुख्याध्यापक, आमचे मित्र साळुंखे सर, यादव मॅडम, त्यानंतर मंडल मॅडम, बागल सर, इथला सर्व PSCचा स्टाफ, ग्रामपंचायत सदस्य काय असतील, इथं असणाऱ्या गावातील महिला भगिनी आणि छोट्या मुली, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करून मी माझं चिंतन, सर्व आपलीच माणसं आहेत, सर्व आपलेच आहेत, त्यामुळे काही चुकलं असेल, चुकेल इतका काही मी सरावाचा नाही, नेहमीचा अगदी व्याख्याता, त्यामुळे तुम्ही समजून घ्याल, तुम्ही माझ्याच आहात असं समजून मी ह्या गोष्टीचं डेअरिंग करतोय. काळ वेगळा असतो, बदलतो. पूर्वी पण अशा समस्या नव्हत्या का? आपण पूर्वी माणसं चांगली होती, आता बदललंय सगळं, असं काय नाही. पूर्वी सुद्धा समस्या होत्या. आपण नाही का म्हणत, सहज बोलता बोलता कोणतरी वेगळं वागायला लागलं, चुकीचं वागायला लागलं तर आपण काय मोगलाई आली असा आपला शब्द सहज आपल्या तोंडात येतो. आणि मी इतिहासाचं वाचन केलं, बारकाईने वाचन केलं तर समजेल मोगलाई म्हणजे नक्की काय. मोगलाई वेगवेगळ्या अंगाने होती. शेतकऱ्यांवर जिजिया कर असायचा, स्त्रियांच्यावर वेगळंच असायचं. आपण आज महिला दिन, त्या निमित्तानं आपण त्याच अंगाने सगळ्या गोष्टींचा विचार करू. इथे फक्त महिलांच्या अंगाने जर विचार केला तर त्या काळात सुद्धा महिला ह्या लुटून नेल्या जात होत्या अक्षरशः. स्त्री ही काय लुटण्याची वस्तू आहे का? ती वस्तू आहे का मुळात? पण त्या लुटल्या जात होत्या हे समजून घेतलं तर आताचा काळ त्या मनानं फार बरा आहे असं मला वाटतं. त्याचा विचार केला तर हा काळ खरोखरच चांगला आहे. आताही घटना होतात, मोगलाईला लाजवेल अशाही घटना होतात, पण ठीक आहे. त्या घटना मागचं कारण काय आहे? तर आताच्या पिढीला स्वातंत्र्य कसं मिळालं, त्यासाठी किती जणांनी त्याग केला, किती जणांनी होतात स्वीकारलं. आपण नुसतं म्हणतो पण होतात स्वीकारणं म्हणजे नक्की काय? जीवाविषयी गेली माणसं ती. ते कसं केलं हे जर थोडस ते परिस्थिती, ते अनुभव, हे सगळं आपण जर वाचन केलं, काही समजून घेतलं तर लक्षात येईल की त्या स्वातंत्र्य सहज आता तुम्हाला ते नवीन पिढीला सहज मिळाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे त्याची कदर राहिली नाही. स्वातंत्र्याचं स्वैराचारात रूपांतर झालं आणि त्यामुळं स्वातंत्र्याचा अतिरेक झाला, कायद्याचा धाक नाही उरला की त्यातून आजच्या काळात सुद्धा रोज घटना कानावर येतात. TV पहा, पेपर पहा, वर्तमानपत्र पाहिलं तर नको नको होतं. TV पाहताना बातम्या जर लावल्या तर त्या बातम्या ऐकून अंगावर शहारे येतात. काय येतात तुम्ही बघा. आपण चॅनलच बदलतो 2 मिनिटात, आपलं मनोरंजन बघू, हे नको काय, अशी आपली भावना होती. आपल्या लेकी बाळांबाबत असं जर घडलं तर काय, असा विचार येताच आपल्या अंगावरून सरसरून काटा येतो ना आपण काळोख दाटतो आणि आपण टीव्हीचा चॅनल बदलतो. पेपर असेल तर ठेवून देतो. मी तर कोरोनापासून पेपर वाचायचा बंद केला अक्षरशः. ही भीती वाटण्यासारखं आताही होत आहे, पण याला कारण वाढलेली लोकसंख्या. 10 माणसात 1 गुन्हा होतो, तोच 1000 माणसात 10 गुन्हे होतात. ते 10 म्हणजे जास्त वाटतं, प्रमाण तेच आहे. 10 माणसातला 1 आहे. आता लोकसंख्या वाढली, 1000त 10 गुन्हे व्हायला लागले की आपल्याला ते जास्त 10 गोष्टी कानावर येणं आणि 1 गोष्टी, त्यात फरक आहे ना. त्यामुळे त्याची तीव्रता जास्त वाटायला लागते. त्याला कारण हेच, वाढलेली लोकसंख्या, आधुनिक विचारसरणी, म्हणजे आधुनिक विचारसरणी म्हणजे चुकीची जी काय असेल ते, मोबाईल वेळ, अशा कितीतरी कारणांचा यामध्ये समावेश आहे. समाधानाची बाब, आपण जिथं राहतोय हे भोसरे आणि पंचक्रोशीतील गावं, ह्याचं वातावरण मला तुलनेनं अतिशय चांगलं वाटतं.
खरोखर चांगल्या गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे, चांगलं सांगितलं पाहिजे, तर सकारात्मक गोष्टीचा पुन्हा पुन्हा जागर झाला तर त्या आपल्या सर्वांचंच एक आत्मिक बळ, आपल्याला आपल्याबद्दलच एक चांगली भावना निर्माण होईल. याला कारण इथली सर्वांची सामाजिक, वैचारिक, सुसंस्कारी विचाराची ठेवण बैठक आहे. भले आपला भाग दुष्काळी असेल, पाण्याचं दुर्भिक्ष असेल, पैशाची श्रीमंती नसेल, पण वैचारिक दारिद्र्य इथं नाही. आध्यात्मिक श्रीमंती इथल्या पापभिरू जनतेमध्ये नक्कीच आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. इथलं ग्रामदैवत मारुतीराय, इथल्या आपल्या सर्वांची अपार श्रद्धा, गाढ श्रद्धा आहे. तुकाराम महाराज काय म्हणताय तो, मारुती माझा ब्रह्मचारी, माते सभा नाव घेणारी. आपल्या सर्वांचे उपास्य दैवत आणि त्याचे गुण आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. जर आपली मारुतीवर श्रद्धा आहे तर आपलं आचरणही त्यामुळे देवाला आवडणार, आणि हे असल्यामुळं ह्या भागात आपल्या अशा पद्धतीच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी घडतात. हे खरं कारण आहे. एखादा तसं वागत असेल तर तो भक्त कसला आणि त्याची श्रद्धा कसली, खरी किती. पण असं उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. कायम सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणारं गाव आहे. बोसरेची ओळख आता अधिकाऱ्यांचं गाव म्हणून होत आहे. नुकतीच या गावची एक कन्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून उच्च पदस्थ अधिकारी झाली. या निमित्ताने मी तिचे अभिनंदन करतो. आणि सुजित माझ्या मुलाबरोबरच क्लासमेट, ह्याच शाळेत हिथच खेळ बागडले आणि अतिशय कष्टाने त्यानं जिद्दीने यश मिळवलं. त्याची काकी आज, ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. पुरुषांप्रमाणे भोसऱ्यातल्या मुली सुद्धा, अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर दुधात साखर पडल्यासारखं वाटेल. या आपल्या समोर जसलेल्या ह्या छोट्या छोट्या आहेत ना छकुल्या, त्याच्यातली एखादी कलेक्टर व्हावी, कोणी डॉक्टर व्हावी, कोणी वकील व्हावी, कोणी उद्योजक व्हावी, कोणी एखादी राष्ट्रीय खेळाडू व्हावी, शिक्षक व्हावी. येणाऱ्या काळात हे दिसावे म्हणून ह्या छोट्या भगिनींना, छकुलींना मी आत्ताच शुभेच्छा देतो. यानंतर आपण थोडस महिला दिनाचा आजचा दिवस विशेष, त्याच्या संदर्भात थोडस चिंतन करूया. 8 मार्च स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ, म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या हक्काच्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत, आता 21व शतक चालू आहे, गेलं 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जायची. हा उपयोगाचं आणि कष्टाचं साधन, एवढा हा समजच इतका रूढ पसरलेला होता समाजात. म्हणून समाजात समानतेने वावरणं, संपत्तीवरील अधिकार, शिक्षण, मतदान यापासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र एक स्त्रीवाद, वाद म्हणजे तसा वाद नाही, प्रांतवाद असतो, म्हणजे त्या विशिष्ट प्रांतासाठी आग्रह असतो. स्त्रीवाद म्हणजे स्त्रीच्या हक्काविषयी, ज्याला इंग्रजीमध्ये फेमिनिझम म्हटलं जातं. हा मूळ शब्द फेमिनिझम, टेररिझम तुम्ही ऐकलं असेल, तसं फेमिनिझम म्हणजे स्त्रियांच्या विषयी. तर त्या जेव्हा हा शब्द सुद्धा नवीन उच्चारला गेला तेव्हा सुद्धा त्याची टर उडवली गेली. इंग्लंडची स्वतः राणीनंच टर उडवली. ही म्हणजे मूर्खता आहे. म्हणजे टेररिझम, स्त्रीवाद काय आहे ही स्वतः एक इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया म्हणाली. नोकरीच्या ठिकाणी स्वेच्छेने किंवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना तेथील विषमता खटकू लागली. पुरुषांनी इतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती, समान संधी नव्हती. मग आपल्या हक्काबाबत लिहिलं की स्त्रियांचे शिक्षण जडणघडण मुळात पुरुषी विचार वर्चस्व जपण्यासाठीच करत आहेत. त्याचा विचार करूनच स्त्रियांची जडणघडण केली जाते. त्यामुळे पुरुषांना काय आवडतं ते संस्कार नावाखाली ठसवलं जातं. तिला काय आवडतं हे कधी विचारात घेतलं जात नाही. ते घ्यायचं सोडा, तसा निर्णय घेण्याचा विचार करण्याची कुवतही स्त्री घालवून बसलेली असते. मुळात 1792 सालात असा विचार म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे किंवा प्रचंड टीका होते. 8 मार्च 1917 हा दिवस, 1917 पहिलं जागतिक महायुद्धाचा काळ होता. त्यावेळेस रशियामध्ये सुद्धा अण्णांना दशा निर्माण झाली आणि तिथल्या वस्त्रोद्योग करणाऱ्या महिला
त्यांनी संपूर्ण संप पुकारला, शहरभर निदर्शनं केली आणि ही रशियन क्रांतीची सुरुवात महिलांनी केली बरं का. त्यांच्या मागण्या एवढ्याच होत्या, ही युद्ध समाप्त करा, ब्रेड आणि शांतता म्हणजे भूकमारी टाळा, शांतता प्रस्थापित होऊ द्या जगामध्ये. हे पहिलं यासाठी त्यांनी हा संप पुकारला आणि अक्षरशः त्या रशियन झारशाहीचा अंत झाला. ही अंत करण्याची मागणी, त्यासाठी सामुदायिक संप केला आणि 7च दिवसात रशियन सम्राट दुसरा निकोलस पायउतार झाला. म्हणून हा दिवस जगभरात परत परत साम्यवादी देशात महिलांच्या काहीतरी यश मिळवलं म्हणून ह्या दिवसाला महत्व आलं. आणि हा दिवस 1975 साली पुन्हा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक महिला दिन म्हणून 1975 बरोबर 50 वर्ष झाले. 1975 साली जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. हा दिवस महिलांचा हक्क आणि शांतता दिन असेल असं संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं. 19व्या शतकात भारतातही अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्याच्यामध्ये राजा राम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा फुले, रमाबाई रानडे ही नावं विसरून चालणार नाहीत. काय प्रथा होत्या 19व्या शतकात? सती प्रथा होती. तुम्हाला आता आपण कुणीही बघितलं नाही सती प्रथा, पण त्या काळात सती नवरा गेला की त्या बाईने ते सर्व नवऱ्याच्या पाठोपाठ त्या चितेवर उडी घ्यायची. किती विकृती आणि किती प्रकारचं ते स्त्रीवर अन्याय होता पहा. ती सती प्रथा. केश वपन, जर त्या बाल नवरा वारला तर तिचं केस वगैरे कापून त्या विधवाला पांढरी साडी घेऊन काय काय करत होते. केश वपन प्रथा होती, बालविवाह होत्या, अशा अनेक वाईट प्रथा होत्या. ह्या वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजापुढे पुन्हा येऊ लागले. महाराष्ट्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांना तुम्ही महिला तर कधी विसरू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे स्त्री शिक्षिका पहिल्या सावित्रीबाई फुले यांचं योगदान फार मोठं आहे. समाजाचा प्रखर विरोध, त्यात विरोधाला डावलून त्यावर मात करून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती पत्नींनी स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. पुढे स्त्रिया विविध सामाजिक व धार्मिक विषयामध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या. रमाबाई रानडेंनी हिंदू लेडीज सोशल अँड क्लब स्थापन करून प्रथम संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, मग उभे राहण्याचा अधिकार दिला. अशा सुधारणा 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात 1943 साली पहिला महिला दिन साजरा झाला. आपल्याला देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं. पण स्वातंत्र्य मिळालं, पण हा देश कसा चालवायचा, त्याला काही नियम, त्याचे जे नियम आहेत त्यासाठी कायदे आहेत, त्या कायद्यानुसार देश चालण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे आपण विसरू शकत नाही. आणि 1950 साली आपलं घटनेनुसार देश चालायला लागला. त्यावेळेस आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 ला साजरा करतो. तर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार आता स्त्रियांना आपले त्या काळातच कायद्याने सर्व गोष्टी मिळायला सुरुवात झाली. आपल्या घटनेने स्त्रियांना समान अधिकार, पुरुषांच्या एवढाच समान अधिकार दिलेला आहे. ते दिलं नसतं तर विचार करा काय झालं असतं. आता सुद्धा ते दिलं म्हणून डिलिव्हरी सुट्टी मिळते, चूल मूल सती प्रथा बंद झाल्या, शिक्षणाचा अधिकार मिळाला, वारसा अधिकार मिळाला, पोटगीचा अधिकार मिळाला, पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळाला, घटस्फोटाचा अधिकार मिळाला, मतदानाचा अधिकार मिळाला. महाडमध्ये शिबिर 3 दिवसाचं बाबासाहेबांचं होतं. त्या 3 दिवसात एक दिवस खास महिलांसाठी बाबासाहेबांनी सभा घेतली होती. आणि त्यामध्ये स्त्रियांनी आपलं राहणीमान कसं सुधारावं काही सल्ले दिले बाबासाहेबांनी. दारू पिऊन येणारा, मग तो नवरा असो, भाऊ असो, बाप असो, त्याला दारू उघडू नका असं स्त्रियांनी बाबासाहेबांनी सांगितलं. दारूने संसाराची राख रांगोळी होते हे तर मी जाणलं होतं. जाती अंतासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यावा. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह हे व्हायला पाहिजे.
त्याची गरज बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितली. बाबासाहेबांनी फक्त दलित स्त्रियांचा विचार केला नव्हता, आपल्या सर्व स्त्री जातीचा विचार केला बाबासाहेबांनी. आणि त्यामुळं त्या पद्धतीचे कायदे केले, त्या पद्धतीचा बदल केला. त्यामुळे ते बोलके सुधारक नसून करते सुधारक आहेत हे आपण म्हटलं पाहिजे. महिलांचे समाजाच्या, कुटुंबाच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. महिलांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. घर सांभाळण्यापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ती केवळ घरची लक्ष्मी नाही, ती शिक्षक आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, अधिकारी आहे, वैज्ञानिक आहे, उद्योजक आहे, नेता आहे. आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. उदाहरणं भरपूर आहेत आधुनिकात. इंदिरा गांधी आहेत, लता मंगेशकर आहेत, किरण बेदी आहेत, पी.टी. उषा आहे, मेरी कोम आहे, कल्पना चावला आहे, सुनीता विल्यम्स आहे. असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. मी तुम्हाला त्यातलं जिजाऊ मायचं उदाहरण देतो. जिजाबाई छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब काय संस्कार केले शिवाजी महाराजांच्यावर. उदाहरण आहेत. एक स्त्री काय करू शकते, जिने स्वतः हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि तो साकार घडवणारा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला आणि त्याच्याकडून ते सर्व करून घेतलं, अशी ही जिजाऊ काय संस्कार केले शिवाजी महाराजांच्यावर. उदाहरण आहे, तुम्हा सर्वांना माहित असेल, कल्याणच्या सुभेदाराची सून. कल्याणच्या सुभेवर मावळ्यांनी हल्ला केला आणि तो लुटून आले. त्यानंतर राजदरबार भरल्यावर महाराज बसलेले असतात, सैनिक असतात, कुणी शौर्य गाजवलं त्याला कुणाला कड दे, कुणाला काय दे, कुणाला काय दे, हे सगळा कार्यक्रम असतो, सत्कार समारंभ असतो युद्धातला. त्यावेळी आलेली लूट काय करून आणलं, कुणी 4 घोडे आणले, कुणी हत्ती आणले लुटून, कुणी काय आणलं, ते सगळं दाखवत असतात अभिमानाने राजाच्या समोर काय काय पराक्रम केला. आबाजी सोंदे जे सरदार होते त्यांनी काय सांगितलं, लुटून आणलं, दाखवलं एक. तर काय दाखवलं, तर त्या महिन्यामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून लुटून आणली होती, ती दाखवली महाराजांना. महाराज क्षणभर अस्वस्थ झाले आणि महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले, अशी सुंदर असते आमची माता तर आम्ही सुंदर निपजलो असतो. आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा साडीचोळी देऊन सत्कार करून तिला सन्मानाने महाराजांनी माघारी पाठवलं आणि आबाजी सोंदेवांना खरे वर सुनावले. असे आपले महाराज, असे हे महाराजांच्यावर केलेले जिजाऊंचे संस्कार, हे संस्कार एक स्त्री आपल्या करू शकते. आणखी शिवाजी महाराजांची एक कथा आहे, तुम्हाला माहित नसेल पण माझ्या आता वाचनात आले. आपण शाहिस्ते खानावर लाल किल्ल्यावर हल्ला केला शिवाजी महाराजांनी. अमावस्येच्या रात्री हल्ला केला, काळी कुट्ट अमावस्येची रात्री, मोजून 1 तासाभराचा हल्ला होता. त्या हल्ल्याच्या वेळेला आपले लोक लिहित नव्हते, पण शाहिस्ते खान डायरी लिहित होता स्वतःची, बरं का. सगळं स्वतःच जे काय आहे ते लिहून ठेवायचा. त्या शाहिस्ते खानच्या डायरीतला हा प्रसंग आहे. तर महाराज गेले लुटून 1 तासाभरात सगळं ते करून गेले तिथून. आणि त्यानंतर त्या मालात पुन्हा कोण कोण बाहेर यायला लागलं, कोण काय यायला लागलं. तर शाहिस्ते खानाची एक पुतणी हरवली होती, ती काय सापडत नव्हती. ती कालवा गेला मालात, अरे ती ही कुठे गेली, बच्ची किधर गई, बच्ची किधर गई. ती शाहिस्ते खानापर्यंत पोहोचली ही बातमी की माझी पुतणी दिसत नाही. मी शिवाजी महाराजांच्या हल्ल्यात ते घेऊन गेलेत काय, असं इतरांची समजूत. त्या स्त्रिया घाबरल्या आणि शाहिस्ते खानाकडे गेल्या. तर शाहिस्ते खान म्हणले, बच्ची गेले ना, घाबरू नका, ते शिवाजी महाराजांचा हल्ला होता, ते तिला केसालाही धक्का लावणार नाहीत. इतका शत्रूला विश्वास वाटणार हे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं की काय जिजाऊंनी संस्कार शिवाजी महाराजांच्यावर केले होते. आणखी ही स्त्री काय करू शकते यासाठी स्त्रियांच्या गौरवातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. झाशीची राणी लक्ष्मीबाई पोटच्या पोराला बांधून ब्रिटिशांविरुद्ध लढली.
कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आपल्याच्या, तुम्हाला माहिती आहे आता सुनीता विल्यम्स अंतराळात आहेत. आपली भारताचीच कन्या आहे, अंतराळात गेली 6 महिने झाले जवळजवळ. इंदिरा गांधी या देशाची सर्वात निडर पंतप्रधान, पाकिस्तान विरुद्ध युद्ध करून त्यांनी पूर्व पाकिस्तानचा नवीन बांगलादेश निर्माण केला. इतकी हिंमत त्या बाईमध्ये होती. विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी, नंतरचे पंतप्रधान, त्यांनी त्या इंदिरा गांधींचं वर्णन दुर्गा म्हणून केलं. लक्षात ठेवा, म्हणजे काय ताकदीची लेडीज असेल ती. सिंधुताई सपकाळ, अनाथांची माय म्हटलं जातं त्यांना. लता मंगेशकर, आताची गाणी वेगळी लागत असतील, पण आमच्या बालपणात तरी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत लता मंगेशकरच सोबत होत्या सर्वांच्या, तुमच्या आमच्या. इतकं त्यांचं ह्या समाज मनावर, भारतीय मनावर गारुड. गान कोकिळा लता मंगेशकर. पीटी उषा, देशाला ऑलिम्पिक मध्ये पहिलं सुवर्ण मिळवून देणारी ही पीटी उषा. आत्ताच्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, एक आदिवासी महिला, सध्या देशाची प्रथम नागरिक, सर्वोच्च नागरिक या पदावर विराजमान आहेत. हे बदल होत नाही असं नाही, फार फार बदल पण झालेले आहेत, पण जे सामान्यातनं असा बदल घडतो ते असामान्य होतो. सध्याची आव्हानं सामाजिक आहेत, मानसिक आहेत, आर्थिक आहेत, लैंगिक विषमतेबद्दलची आहेत. जन्मापासून स्त्रीवरचे आव्हान सुरू होतं. पुरुषांचा संघर्ष जन्मानंतर होत असेल, स्त्रीचा संघर्ष तिच्या गर्भातच होतोय. कमी झालं प्रमाण, पण एक 7-8 वर्षापूर्वीपर्यंत स्त्री भ्रूण हत्या हा आपल्या मोठा प्रश्न निर्माण झाला होता. स्त्री भ्रूण हत्या, गर्भातच हत्या करत होते. लिंग, सेक्स डिटर्मिनेशन म्हणायचं त्याला. मुलगा आहे का मुलगी ही गर्भातच ओळखायचं, आणि गर्भात मुलगी म्हटलं की तिथंच गर्भातच त्याची हत्या करायची. डॉक्टर दोषी होते बरं का, डॉक्टर दोषी होते, हत्या होते. पण डॉक्टर तुमच्या घरचा होता का? डॉक्टर बाहेरचा आहे ना, फार काय घेऊन कोण जात होतं? सासू सासऱ्यांनी घरात ठरवायचं किंवा आई वडिलांनी ठरवायचं, नको नको मुलगी नको, चेक करायचं, आणि तुम्ही स्वतः आईन बाप येऊन तिथं सहाय्य करून देत होता आणि स्वतः ह्या गोष्टी करत होता. स्वतःच्या पुढच्या मुलीला तुम्ही ठार करून घेत होता गर्भात. डॉक्टरवर पूर्ण दोष देऊन कसं चालेल? मी म्हणेल डॉक्टरपेक्षा समाज दोषी. ती गेला नसता तर डॉक्टरने काम केलंच नसतं. स्वतः आई वडील आजी आजोबा हेच ह्या गोष्टीला, स्त्री भ्रूण हत्येला जास्त दोषी आहेत असं माझं मत आहे. गर्भात असताना काळजी घ्यायला पाहिजे. गर्भवती मातांनी आहार, नियमितपणा, व्यायाम, मानसिक शांती किती गरजेची आहे. सरकार PHC मध्ये गेलं तर रक्तवाढीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, तपासणी सगळं फ्री मध्ये होतं. 6 महिने, 8 महिने, 9 महिने औषधं घ्यायला लागतात म्हणून कंटाळा केला जातो गर्भवती महिलांकडून. माझं चांगलं आहे सगळं, HB केलाय, 11 HB आहे माझा, आणि त्यामुळे मला गोळीची गरज नाही. आणि ती गोळ्या अक्षरशः परत चैतूच्या यात्रेला काढायला, साफसफाई करायला गेले ते ह्या कोणीतनं एक गोळ्याचं पुडकं निघतंय, तिकडनं एक गोळ्याचं पुडकं निघतंय. ह्या कुणाच्या गोळ्या खाल्ल्याच जात नाहीत, आणि मग त्याच्यावर परिणाम आपण बघतो. हे स्त्री पहिल्या वेळेला मात्र फार तयारी असते बरं का. प्रथम पहिली खेप ज्यावेळी असते तर काय तिचं कौतुक, सगळं कौतुक, आणि काय ते दवाखान्यात येणं, नवरा पण येणार, सगळे येणार, हिचं कसं काय, हे BP कसं आहे, अमुक कसं आहे, सगळं. दुसऱ्या वेळेला ती कंटाळली, सगळेच कंटाळतात. कंटाळा सुरू होतो, असं काही गोष्टीकडे लाईटली घ्यायला सुरुवात होतं, हे मला सांगायचंय. तर गर्भावस्थेत काळजी घेणं स्त्रीने स्वतःची फार महत्वाची आहे. आपण उदाहरण ऐकलंय, अभिमन्यूने गर्भातच श्रीकृष्ण सांगत होते आणि ते गर्भात हुंकार देत होतं, सांगत होते. मग त्या चक्रव्यूहात कसं जायचं इथपर्यंत ऐकलं, तेवढं सगळं चक्रव्यूह फोडायचं कसं, त्यातून बाहेर पडायचं कसं ऐकता आलं नाही.
त्याच्यामुळं गर्भ ऐकतो, गर्भ रिस्पॉन्स देतो, गर्भ हसतो, हे सुद्धा आजकाल तुम्हाला सोनोग्राफी, मोठ्या सोनोग्राफी ज्या एकदम म्हणजे जसं कॅमेऱ्याची तुमची क्वालिटी बदलली आता, 4 पिक्सल, 8 पिक्सल, 16 पिक्सल, तसं ते आता इतक्या ऍडव्हान्स सोनोग्राफी निघाले, तुम्हाला 3D पिक्चर मिळतं तुमच्या बाळाचं, अक्षरशः 3D पिक्चर गर्भातल्या बाळाचं, ते हसतंय, हे करतंय, हे सगळं दिसतं. तर गर्भातल्या बाळाला भावभावना त्याच्या आईच्या द्वारा पोहोचतात एवढं निश्चित. आणि त्यामुळे गर्भावस्थेत असताना आई किती आनंदी राहिली पाहिजे ह्याच्यावर फार लक्ष दिलं पाहिजे. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती नावाचं पुस्तक आहे बघा, मिळालं तर वाचा. म्हणजे गर्भवती महिलांनी तर शक्यतो गर्भाच्या अगोदर पासून तयारी केली पाहिजे, आपलं मूल कसं व्हायला पाहिजे, आपल्या जे पोटी ज्ञानेश्वर जन्माला यायला पाहिजेत, ही तयारी आपली अगोदर केली पाहिजे. आणि मग ते सगळं त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. जन्मल्यानंतर मुलगा मुलगी आजकाल भेद कमी असं कौतुक सगळ्यांचंच होतं, मुलीचं सुद्धा होतं आजकाल, पण ते बोलायला सुरू होतात. तू मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे दादा आहे, दादा असंच करणार, तिने असंच करायचं, ताईनं असंच वागायचं, तू असं बसू नकोस, तू असं करू नकोस, हे सगळं सुरूच होतंय. बंधनं म्हणजे किती, याचा विवेक आपण पाळला पाहिजे, हा विवेकीपणा पाहिजे. अशा जर बंधनात राहिल्या असत्या तर कल्पना चावला तयार झाल्या असत्या का, ह्याचाही विचार करायला पाहिजे. त्यानंतर थोडस मोठं झालं, आजकाल मुलींच्या बाबतीत पाळीची समस्या, पाळी अतिशय लवकर यायला लागली, आली तरी टेन्शन, नाही आली तरी टेन्शन, नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शन. हे सगळं स्त्रीला परमेश्वराने निर्माण करतानाच कोमल निर्माण केलंय, ते असे कोमल आहे, तिचं हृदय आहे, तिला भावभावना आहेत, आणि त्या भावभावना ह्या सगळ्याचा त्या पाळीशी संबंध असतो. त्या हार्मोन म्हणजे तरी काय, हार्मोन असे बदल होतात. तुम्हाला राग आला त्याचे वेगळे हार्मोन असतात, आनंद वाटला हॅपी हार्मोन असते, ते पाळी येण्याचे हार्मोन असते, एका हार्मोनचा दुसऱ्या हार्मोनवर परिणाम होत असतो. म्हणून तुम्ही आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे आईचं मुलीशी मैत्रिणीप्रमाणे नातं पाहिजे, ते तयार व्हायला पाहिजे तसं नातं, की मुलीनं आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, पण मैत्रिणीसारख्या. आजकाल मुलींमध्ये PCODचं प्रमाण आहे, पाळीत बदल होतो, मग पुढे जाते मागे येते, काय होतंय ते डॉक्टरही सांगतात, औषधं देतो, पण तुमची मनस्थिती सुधारा, ते शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. मानसिक ताण जर वाढला तर डॉक्टरांनी औषधं देऊन पण काही उपयोग होत नाही, हे आपण पाहतोय. किती महत्वाचं आहे हो. पण पाळीचा किती भाव करायचा, पूर्वीच्या, आता एवढं होत नाही, पण पूर्वीच्या काळी तिला 4 दिवस इकडे थांब, ह्याला हात लावू नको, अशी बस तशी बस, सगळ्या ज्या ते काहीच करू नको, देवाचा काही संबंध नाही कुठल्या गोष्टीशी, आणि धार्मिक गोष्टीत सुद्धा घुसळलेला आहे हे सगळं, असं माझं स्पष्ट मत आहे. पाळी देवाने दिलेली स्त्रीला सुंदर भेट आहे. जी पाळी येते ती आई होऊ शकते, ती नवनिर्मिती करू शकते, तिच्यामध्ये सृजन शक्ती येते, ही एक नैसर्गिक घटना आहे. त्यात विटाळ कसला, विटाळ हा शब्दच विटाळ आहे एकदम. त्यामुळं मला काय म्हणायचंय की ह्या गोष्टीला आता आपण बदललं पाहिजे काळानुसार. प्रत्येक माझे सद्गुरू यशवंत बाबा ते तर म्हणायचे, आम्हाला कसला आला विटाळ, मनाचा विटाळ नसावा, शरीराचा विटाळ असला तरी चालेल. मी देव स्वतः म्हणते की मनाचा विटाळ नसावा, शरीराचा चालतो. हे सगळं आपल्यावर काहीतरी घुसळलेलं आहे, हे पण आपण लक्षात घ्यायचं. स्त्रियांच्या बाबतीत पाळी पुढे जाते मागे येते, अशा वेळेला काही प्राथमिक तपासण्या करून घ्या ना. आपलं HB रक्त हिमोग्लोबिन बघा, वजन पहा, व्यायामाची सवय ठेवा. मग हे सगळं केलं तर तुमचा हार्मोनल ऍक्सिस व्यवस्थित होईल, त्याला सुरुवात पाळीची व्यवस्थित होईल. पाळीच्या वेळेस सॅनिटरी पॅड्स वापरा, आरोग्याची काळजी घ्या.
लग्न योग्य वयात झालं पाहिजे. आजकाल ते शिक्षण वगैरे ह्यातच जवळजवळ 22-24 वर्ष ग्रॅज्युएट व्हायला जाते आणि त्यानंतर पण आणखी ह्यांचं काय नियम असतं काय कळत नाही. काय वेळेला नाही अजून 2 वर्ष नाही अजून. अरे लग्न पाळी आपल्याला मुलींना आजकाल 9व्या-10व्या वर्षातच सुरू होते. पण लग्नाचं योग्य वय 20-22 हे लग्नाचं मुलींचं योग्यच वय आहे. जास्त उशीर कराल तर तुम्ही आई नाही त्या पोराची आजी होणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा होणाऱ्या मुलाची. कारण ते त्या वयात ते आहे जे मुलाचं. आणि तुम्ही जर 40 आणि 45 40व्या वयात 35व्या वयात जर ते मूल झालं तर तुम्ही ते पूर्वीच्या काळानुसार ते आई मुलाचं नातं राहता आजी आणि मुलाचं नातं तुम्ही हँडल करताय त्यावेळेला. हे लक्षात घ्या. लग्न योग्य वयात झालं पाहिजे. नवीन घर होतं लग्न झालं की, नवीन सासर नवीन माणसं सगळं नवीन असतं तिच्यासाठी. ही सगळं नवीन नाती तिला जपायची असतात. पण आईनं मुलीला मोजके सल्ले द्यावेत. काय शिकवायचं ते अगोदर शिकवायचं ना. लग्नाच्या अगोदर मी इतकं शिकवते तितकं शिकवते मुलींना. ह्यांचं फोन रोजच चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सासू किती वेळेला कुठे मिसरी घासतील काय करते दिवसभर ते सगळी ह्यांना कशी कळते इकडं माहेर. हे नाही मुलीच्या ह्याच्यात इतकी ढवळाढवळ उपयोगाची नाही. तिचं तिला घेऊ द्या ना. तिला जगायचंय. तुमच्या विचाराने ती नाही जगणार. तिचं नाही संसार सुरळीत होणार. ह्या काही कॉमेंट्स अजिबात करू नका. मुलीला एकदा लग्न झालं की तिला तिच्यावर तुमच्या इच्छा लादू नका. तिला संसार मुलं पाहुणे रावळे या सर्वात ती गुरफटून जाते. आणि पण स्वतःच्या आरोग्याकडे तेवढंच लक्ष द्या. वयाच्या 40शीत आला की नंतर शारीरिक समस्या सुरू होतात. डॉक्टरांच्याकडून शारीरिक आरोग्य तपासणी करून घ्यावी. वर्षातून एकदा तरी 40-45 आल्यावर आपलं HB कसं आहे, ब्लड प्रेशर कसं आहे, साखर कशी आहे, कोलेस्ट्रॉल कसं आहे, BP शुगर ह्या गोष्टी चेक करून घ्याव्यात. दुसऱ्या महिलांच्यासाठी 40-45 आल्यावर कमीत कमी वर्षातनं एकदा तरी पॅप स्मिअर करावा. पॅप स्मिअर म्हणजे गर्भाशयाच्या बाहेरचा जे स्त्राव आहे त्याची चाचणी होते. गव्हर्नमेंट मध्ये फ्री मध्ये होते. पॅप स्मिअर ही कॅन्सर साठी आहे. गर्भाशयाच्या कॅन्सर साधी गोष्ट आहे. तिथलं ते फक्त स्मिअर तिथलं पाणी घ्यायचं ते चेक करायला पाठवते. इंजेक्शन नाही काय नाही सिंपल गोष्ट असते. ती 45च्या पुढे नक्की केली पाहिजे. पॅप स्मिअर. ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन घरी पण करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. आपल्या तर हाताने फिरवायचं आहे आणि ते फिरवल्यावर कुठेतरी आत बोरासारखं कठीण लागतंय का, कुठं जाड झालंय का, त्याचा आकार वाढलाय का, ह्या गोष्टीवर थोडं तरी लक्ष ठेवा. बदल होतोय काहीतरी. ते बदल झालं तर डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे आणि खात्री केली पाहिजे हा स्तनाचा कॅन्सर नाही ना. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. खाणं आहार मांसाहार. माणूस शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? तुमचं काय मत आहे? माणूस शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? ओळखण्याची पद्धत आहे. शाकाहारी गाय काय आहे? शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? गाय कसं पाणी पिते? ओठाने पाणी पिते. आणि सिंह वाघ ही मांसाहारी आहेत तशाने पाणी पिते. चाटून जिभल्या चाटून पाणी पिते. माणूस कसा पाणी पितो? ओठाने पितो का जिभल्या चाटून पितो? माणूस कोण आहे नक्की? शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? तर मूळचं आपलं स्वरूप हे शाकाहारीच आहे. मांसाहार आयुर्वेदात सुद्धा पूर्वीच्या काळी सांगितलाय. पण मांस रस सांगितलाय ते आजारासाठी सांगितलंय. अलग लक्षात. पण आपल्याकडे मटण खाणं इतकं वाढलंय प्रमाण की बोलायला नको. आणि त्याचा तुम्हाला काडीचा फायदा नाही. मटण खाण्याने आपल्याकडे इतकं त्यात मसाला बिर्याणी अमुक तमुक ह्यानं त्याच्यातले जे प्रोटीन वगैरे जे काय मटणातनं मिळायचं असतं ते पूर्ण नष्ट झालेलं असतं आणि आपण फक्त त्याची चव खात असतो आणि त्या चवीला चटावलेलो आपण आहे. बाकी काही सुद्धा नाही. आणि त्यामुळं आणि शिवाय ते त्रासदायक. आजकाल मी बघतो
दवाखान्यात पेशंट येतात, काय खाल्लं, पोट बिघडलंय, मटण खाल्लं आणि अन्य नाही रस दुपारी पिलं होतं आणि हे काहीच चाललं ना मटणाबरोबर. म्हणजे आजकाल माणसाची पचनशक्ती अशी झाली की मटणाबरोबर दुसरं काही कॉम्बिनेशन आलं की त्याचं पोट बिघडलं म्हणून समजा. त्यामुळे मटण खावं का नाही माझं स्पष्ट मत आहे, अजिबात खाऊ नका. मटण केलं तर 1 वाटी रस्सा असेल तर 2 वाट्या सॅलड पाहिजे, म्हणजे काकडी, मुळा, बीट, गाजर, कांदा, टोमॅटो हे 2 वाटी तिथं कच्च ठेवलं पाहिजे त्यांना, तर त्याचा उपयोग होईल थोडाफार. पालेभाज्या जास्त शिजवू नका, कडधान्याचा वापर करा, पाणी व्यवस्थित प्या, दिवसातून 2.5-3 लिटर तरी पाणी गेलंच पाहिजे. ज्वारीची भाकरी, मुगाडाळ, वरण, भात, भाज्या, सात्विक आहार असा. तूप वापर करा, तुपाचा वापर भरपूर करा. तूप म्हणजे फॅट नाही, चरबी नाही, तेल म्हणजे फॅट. साखरेपासून लांब राहा, मिश्री कमी करा, तळलेले पदार्थ अजिबात सणावाराला ठीक आहे, पण सारख्या कुरवड्या, सारखं पापड बाहेरचं सारखं आणायचं, कुरकुरे खाते पोरं पहिल्यापासून अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत. उपवास स्त्रियांच्या बाबतीतला एक महत्वाचा विषय, मला काय केलंच पाहिजे, 16 किती काय उपवास ह्याचा धार्मिक तरी गोष्टीतला अभ्यास केलाय का आपण? तुकाराम महाराजांनी धार्मिक उपवासाला महत्व आहे पण 2च, म्हणजे जी मान्यता ज्या गोष्टीसाठी करतो आपण धार्मिक महत्व आहे ना उपवासाला, तर त्याचा संदर्भ काय आहे? ती एकादशी, म्हणजे 15 एक दिवस तुमचा उपवास ही त्यांनी सांगितलंय. मग उपवासाचा अतिरेक कसा करायचा? शनिवार आहे म्हणून मारुतीचा पण करायचा, चतुर्थी आली परत आणखी काय आलं, किती उपवास करणार तुम्ही? ते काय ते सूर्याचे उपवास मध्ये झाले अमुक तमुक, इतके उपवास करणं योग्य नाही हे लक्षात ठेवा. म्हणून उपवासाला काय खावं? खिचडी हे मुळीच नाही, अजिबात नाही. खिचडी खाण्याचा अतिशय घाण पदार्थ आहे हे लक्षात ठेवा. उपवासाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून आहे कर्नाटकात, त्या ठिकाणी मी गेलो होतो फिरायला. ते गोकर्ण महाबळेश्वर ते गणपतीने तिथं ठेवलं गुराकी म्हणून, ती पिंड वगैरे ती कथा असलेलं ते स्थान आहे, अतिशय मोठं स्थान आहे. त्या ठिकाणी नेमकं मी त्यावेळी शनिवार करायचो तिथं उपवास, आणि त्या दिवशी ते शनिवारच होता. आणि तिथं प्रसाद घ्यायला गेल्यानंतर वेगळी रांग होती, उपवासवाले वेगळे बाकीचे वेगळे. आम्हाला वाटलं उपवासवाल्यांना खिचडी मिळेल, ते उपवासाच्या रांगेत तिथं बरं का देवस्थान मध्ये तर ताक आणि भात दिला आम्हाला. नका म्हटलं इथल्या महादेवाला चालतं ना, आपल्या गावातल्या महादेवाला का चालत नाही? म्हणजे हे आपण ह्याचा विचार केला, तिथून मी उपवास सोडला. म्हणजे उपवासाला सुद्धा मी भात वगैरे खातो, आपलं साधा भात खायचा, हलका आहार घेणं. उपवास ह्याचा अर्थ काय हो? उप म्हणजे शेजारी आणि वास म्हणजे राहणे. उप म्हणजे शेजारी आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे भगवंताचं सानिध्य अनुभवणं त्या काळात. थोडं सुद्धा मी भगवंतापासून दूर नाही ही भावना तुमची 24 तास राहते का? मी शरीराला कष्ट नाही दिले तरी चालेल, पण मी त्या भगवंताच्या शेजारी आहे 24 तास, हे मी त्याला सोडून नाही, हे कळणं ह्याला खरा उपवास म्हणायचं. हे उपवासाचं व्यवस्थापन आणि मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन तुझं आहे, तुझं पाशी. हे स्त्रियांच्या बाबतीत मला सांगायचं आहे. तुमचा आनंद तुम्ही शोधा, नात्यामधली तेढ कमी करा, सासू जाऊ शेजारी सगळ्यांशी नातं सौहार्दपूर्ण राहू द्या. ताणतणावातूनच आजाराची निर्मिती होते. शिळं खाऊ नका. शिळं जनावर आहेत की आपल्याकडं, प्रत्येकाच्या घरी काहीतरी आहे, ते जनावराला द्या. पण शिळं खा, कमी खा, पण ताजं खा, चांगलं खा. याला आडमोठेपणा म्हणू नका. त्याची जपणूक करा स्वतःसाठी, स्वतःच्या संसारासाठी. स्वतःला दुय्यम म्हणू नका, वागणूक देऊ नका. तुम्ही कणकर आहात, बघा वागून. तुम्ही नाही तर तुमचं घर पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीच आहात. किती उदाहरण सांगतो, तुम्ही 4 दिवस आजारी पडला चुकून, दुसऱ्या दिवशी घराची अवस्था काय? इतकं आजारी पडायचं की स्वयंपाकाला पण उठायचं नाही. महिलांची अवस्था काय होती बघा. म्हणजे खरोखर तुम्ही नसाल तर ते घराचा घरपण राहत नाही, डिस्टर्ब होत, जेवण सुद्धा मिळत नाही.
ही बाहेरचं काहीतरी आणायला लगेच जाते आजकाल. पूर्वीच्या काळी ती पण सोय नव्हती. वागण्यातून पण दाखवून द्या की मी महत्वाचे आहे. हे संसार रथ 2 चाकाचा आहे, तुझ्या एकट्याच्या चाकाने चालणार नाही. माझं चाक हे महत्वाचंच आहे. तुझं चाक पुढे जाऊन पण उपयोग नाही, तरी रथ जाणार नाही पुढं. दोन्ही चाक समान चालली पाहिजे. तुमचे छंद जोपासा. आज आला का नाही, जरा बरं वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय. एकत्र येणं, हे एकत्र येण्यात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पुरुष भरपूर एकत्र असतात, घरात कमी असते पण बाहेर जास्त असते. त्यांना भरपूर मिळतं, त्यांचा निचरा व्हायला, मनातलं टेन्शन काढायला त्यांना भरपूर सोयी सुविधा आहेत. ड्रेनेज पाईप भरपूर आहेत त्यांच्याकडं. काही काही करत असतात त्या आनंदासाठी. तुम्हीही तुमच्या आनंदासाठी एकत्र या, सखी एकत्र या. आपल्या तिथे येऊन गॉसिपिंग करू नका. माझी सासू अशी आहे, माझी नणंद अशी आहे, हे नाही. चांगलं सकारात्मकच बोलायचं, चांगलंच बोलायचं, चांगला आनंद घ्यायचा. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि स्त्रियांच्या बाबतीत मिसरी, आता हे तरुण मुलींच्या नाही पण म्हाताऱ्या माणसांचे मिसरीनं किती तोटा होईल. अहो पुरुष लोक तांदूळ खातात आणि बायका मिसरी खाते, ह्यात काय फरक आहे का? दोन्ही एकच आहे. मिसरीनं काय होणार? कधीतरी हृदय, ब्लड प्रेशर ह्या गोष्टीवर परिणाम होणार. आणि एचबी हिमोग्लोबिन कमी होते, तर त्याला प्रयत्न पण नाही त्या हिमोग्लोबिन साठी. तुमच्यासाठी तुम्हाला अक्रोड, बदाम, मनुके खायला काय हरकत आहे का? तुम्ही सांगणार डॉक्टर अक्रोड बदामच सांगतात डायरेक्ट. सगळ्याला शक्य आहे का? मान्य आहे मला. जमल त्याने खाऊन, नाही जमल त्याला शेंगदाणे तर येत का नाही घरात? शेंगदाणे आणि गुळ जेवताना खायचेच, कंपल्सरी घ्यायचे. आपलं आरोग्य आपण सांभाळायचं आहे. चांगले सकारात्मक विचार जोपासा. आणि तिसरी गोष्ट सध्या सगळ्यांसाठीच मला सांगावीशी वाटते की मोबाईल किती अतिरेक. मोबाईल आलेला तर 10-15 वर्ष झाली, अँड्रॉइड पीस आलेला 10 वर्ष झाली. ते असं जगाचा माहितीचा खजिना आहे जणू काय, त्यामध्ये सगळं आहे. तर त्याचा चांगल्यासाठी वापर करायला पाहिजे. आजकाल महिलांना सुद्धा, कुणाला सुद्धा, सगळ्यांना ती मोबाईल हीच साथीदार वाटतोय आपल्या जीवनाचा, पहिला साथीदार मोबाईल. ते नसेल तर अस्वस्थ होतोय माणूस. किती मोबाईलचा वापर करावा, मुलांना किती द्यावा, ह्या गोष्टीचं तारतम्य आणि हे जे दुष्परिणाम अजून समोर यायचे. 4 वर्ष मोबाईल वापरलं आम्ही. लहानपणापासून आम्हाला काही मोबाईल नव्हता. मी 4वीच्या अंगावर दवाखाना टाकल्यानंतर 2007 ला वगैरे मोबाईल आला आपला अँड्रॉइड साधा पीस पहिला, 2007च्या दरम्यान काहीतरी, तेव्हा पहिल्यांदा मोबाईल. आमचं बालपण तरुणपण जवळजवळ मोबाईल नसताना गेलेलं आहे. आताच्या मुलांना जर 6 महिन्याच्या पोराला रडतंय, त्याच्या हातात मोबाईल ती बघतोय आणि आपण कौतुकाने सांगतो, ती सुद्धा बदलतोय बरं का सगळं. आणि त्या मुलाला, 6 महिन्याच्या मुलाला, 2 वर्षाच्या मुलाला, 4 वर्षाच्या मुलाला जर मोबाईल त्यानं 4 वर्ष वापरल्यानंतर काय होणार आहे अजून माहित नाही. 4 वर्षानंतर कळेल काय होणार आहे. 5 वर्षानंतर कळेल की मोबाईल 5 वर्ष वापरल्यानंतर काय परिणाम होतोय. डोळे तर खराब होणारच आहेत, 100% होणार आहेत. त्याच्या पण ज्या रेडिएशन लहरी आहेत, मोबाईल हा चालतोय कसा? पूर्वी फोनला केबल होते, तिथून कनेक्शन येत होतं. ह्याला काय आहे? कनेक्शन नाही, काय नाही, म्हणजे काय आहे? नक्की काहीतरी आहे ना. तरंग लहरीवर मोबाईल चालतो. त्या लहरी इथंच आहेत, ह्या इथंच आहेत जवळ. त्या हृदयावर काय परिणाम करणार आहेत, तुमच्या डोळ्यावर काय परिणाम, मेंदूवर काय परिणाम आहे, हे जे परिणाम अजून दिसून यायला मिळेल ते कळणार आहे. तर मोबाईल ह्याच्यावर विचार करा गांभीर्याने, किती बघायचा. आणि तो मोबाईल हा तुम्हाला खेळवतोय, झुलवतोय. तुम्हाला माहित नाही, तुमचा सगळा डाटा त्या कंपनीला माहिती आहे. तुम्ही काय बघता? तुम्ही भजन बघता का? तुम्ही टीव्ही सिरियल मधला प्रसंग बघता का? काय बघता नक्की? काय अॅनिमलच्या हे बघता, प्राण्यांचं बघताय का? खेळ बघताय का? घरातल्या साहित्यकृती, पाककला बघताय? तुम्ही जे बघताय त्याची पुढची आवृत्ती लगेच त्यात येते मोबाईल मध्ये. तुम्हाला हे कसं काय आलं, मला आवडीच कसं काय येतं ह्या मोबाईल मध्ये? तसं नाही. तुमचा डाटा, तुमची आवड ते कंपनीवाले कॅच करतात.
तुम्हाला एक आवडलं ना, ह्यांना पाककृती आवडते त्याच्या 10 रेसिपी पुढच्या टाकून देतील ते तुमच्या मोबाईलवर. तसं ही तरुण मुलं, तुमच्या मुली, आमची मुलं ही वाहवत जाणार. काय बघितलं आणि काय त्याला विकृत आवडलं तर त्या विकृतीकडेच तो झुकत जाणार जास्त. आणि हे प्रसंग आपण बघतोय, रोज वाचतोय. त्यामुळे मोबाईल ही गोष्ट दुहेरी अस्त्र आहे. चांगला वापर आपल्या माहितीसाठी, आपल्या उपयोगासाठी, पण दुसरा वापर नक्की समजून घ्या. पूर्वीचा काळ आताचा काळ यात बदललाय. पुरुषांची मानसिकता बदलते, चांगली बदलते, वाईटही बदलते. पूर्वीसारखं राहिलं नाही. मुलीचं भ्रूण हत्या कमी झालीत आता. स्त्री जन्माचं आता बऱ्यापैकी स्वागत होतंय. मुलीचं गाडीवर नवीन गाडी आणली तर मुलीचं पाय त्याच्यावर उठवलं. इतकी बदलली पुरुषांची पिढी सगळी आताची. चांगली गोष्ट आहे. माझी मुलगी माझा अभिमान म्हणून पण बापाला मुलीबद्दल भरपूर छान वाटतंय. हे आपण आता बघतोय. शासनही प्रयत्न करतंय. बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, शिक्षण बरंच काय करतंय. हुंडा पद्धत कमी झाली. काळाचा काळ म्हणजे परमेश्वर. काळ उलटा झालाय. आपण बघतोय आता मुलांचीच लग्न जमत नाहीत, मुलांचंच आडलंय. मुलींचं काय आडलेलं लग्न नाही. हे चांगले सकारात्मक बदल झालेले आहेत. लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार, ह्याच्यावर उपाय काय? मी एवढं सगळं सांगतोय, तुम्हालाही पटतंय. पण मग होतंय ना, हे आता चालू आहे, बंद नाही झालेलं. काहीतरी खटकतंय. साधं आमटीत मीठ घातलं नाही म्हणून लात मारतोय बेकाटीत. हे कसं आहे? हे अजूनही होतंय. ते हिंसाचार घरगुती थांबलेले नाहीत. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्यावर जे काय होतंय त्यांना अन्याय होत आहेत. प्रश्न बदलले तर मग तिची उत्तरं मिळणार कशी? ह्या कार्यक्रमाने मिळणार आहेत का आपल्या? हे काम तुमचं माझं एकट्याचं नाही. हिथं प्रशासनाचं काम आहे. पोलीस प्रशासन, नेते, कायदे, सगळं कायदा सक्षम प्रशासनाची प्रभावी अंमल. कायदा काय करू शकतो? एक टीएन सेशन म्हणून होते, साधे निवडणूक आयुक्त होते. त्याच्या अगोदर ह्या देशात काय निवडणूक कशा व्हायच्या, किती खर्च व्हायचा, ते किती लोकांना, ते टीएन सेशन आल्यावर खर्चावर नेते लोक सुद्धा टीएन सेशन सरळ केली. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो, साधे एक निवडणूक आयोगाचं प्रमुख पद काय करू शकतं बदल, हे त्यांनी दाखवून दिलं. त्याच्यामुळं प्रशासन कसं कायद्याचा वापर करतोय. हा, कायदे जर सक्षम नसतील तर ते नक्की बदलले पाहिजेत. प्रभावी अंमलबजावणी पाहिजे. कायद्याचा धाक वाटला पाहिजे. हे दुसरीकडे मुलींनी आत्मनिर्भर झालं पाहिजे. आई वडील गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. ह्याचं आपलं वर्तन आपलं कसं पाहिजे या दृष्टीने विचार केला पाहिजे. मुलगी शरीराने कमजोर असते पण मनाने स्त्री खंबीर असते. पुरुष वारला, अगदी तरुणात वारला तरी त्याची बायको, ते लहान मूल 6 महिन्याचं असलं 4 महिन्याचं असलं तरी त्याला घेऊन मोठं करते पण स्वतः हातबल होत नाही. पण जर स्त्री वारली तरुण वयात तर पुरुष गळपटून जातो. पुन्हा एकदा अभिवादन करून माझे 4 शब्द थोडे लांबले असतील. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सरांनी मला संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार, सर्वांचे आभार. यशवंत हो जय. हे आम्हाला ऐकतच बसावं वाटते. पण शेवटी वेळेची मर्यादा आपल्या सगळ्यांनाच आहे. वेळेचं बंधन आहे. विद्यार्थ्यांची बसण्याची मानसिकतेची म्हणजे विचार आपल्याला करावा लागतो. या ठिकाणी तुम्ही खूप सुंदर शब्दामध्ये सर या ठिकाणी आमच्या सर्व माता भगिनींना मार्गदर्शन केलेलं आहे. याचा निश्चितच फायदा त्यांना त्यांच्यासाठी होणार आहे, त्यांच्या मुलांसाठी. आणि तुम्ही जे मार्ग त्यांना सांगितलेले आहेत, जे मार्ग त्यांना दाखवलेले आहेत, त्या मार्गावर त्या नक्कीच आपल्या भारत देशाचं जे भविष्य आहे त्या या मातांच्या हातामध्ये आहे. आणि ते ती भारताची जी शान आहे, मान आहे, अभिमान आहे, तर नक्कीच उंचवणार आहे. निघेल की तुमचं पण.